नमस्कार, मी डॉक्टर रोशनी, दंतचिकित्सक, मेडिकल हॉस्पिटल भोसरी, पुणे। आज आपण एक महत्वपूर्ण विषयावर बोलूया, दाताची कीड। दाताला कीड कशी लागते, कशामुळे लागते आणि त्याचं नियमित कसं काळजी घेऊ शकतो आणि नियमित तपासणी करण्याचं महत्त्व समजून घेऊया। सुरुवातीला आपण दाताची मूलभूत रचना समजून घेऊया। जर आपण दाताला लॉंग ऍक्सिस मध्ये कापलं तर दात असं दिसून येतं। प्रत्येक दात हा अनेक स्तरांनी बनलेला असतो, जसं इनॅमल, डेंटिन, पल्प, पेरिडॉन्शियम आणि सिमेंटम। हा व्हाईट जो पांढरा भाग दिसतोय आपल्याला त्याला इनॅमल असं म्हणतात। हे जे येलो दिसतंय त्याला डेंटिन असं म्हणतात। मधला ज्याला ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय असतो त्याला पल्प असं म्हणतात। तो दाताला नरिशमेंट देतो आणि जिवंत ठेवतो। खालचा जो व्हाईट रूट पोर्शनला असतो त्याला सिमेंटम असं म्हणतात आणि दाताला आणि हाडाला दाताला स्थिर ठेवतो हाडांमध्ये, त्याला पेरिडॉन्शियम असं म्हणतात। प्रत्येक स्तर आपल्या दाताच्या कार्याला आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतो। दाताला कीड लागणं म्हणजे काय? प्रत्यक्षात आपल्याला कीड दिसतं का? तर नाही। दाताला कीड लागणं हा कॉमन वर्ल्ड वाईड बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस म्युटंट आपण खाल्लेले अन्न जे दातामध्ये चिकटले त्याला ऍसिडिक रूपांमध्ये कन्वर्ट करतो आणि ते दाताला डिमिनरलायझेशन कॉज करतो। म्हणजे दाताचा जो वरचा लेयर आहे इनॅमल त्याला डिमिनरलाइज करतो, ज्याच्यामुळे दाताला कीड लागते। तर त्याचं कसं ओळखून घ्यायचं? तर आपल्याला सिम्पटम देतं, जसं जणू काही काळं पडणं, थंड गरम जाणवणं आणि दाताचे कपचे उडणं आणि खाल्लेले जेवण अडकणं, हे सगळे साईन्स आहेत दाताला कीड लागण्याचे। कीड हा अनेक प्रकारचा असतो, ज्याच्यातून एक वरून कीड लागतं, जे एक खाल्लेले जेवण डायरेक्ट इनॅमल मध्ये अडकून तिकडून सुरुवात होते आणि ती डेंटिन आणि पल्पला जाते। जेव्हा कीड वरती इनॅमल मध्ये असतं तेव्हा तो दुखत नाही, त्रास देत नाही, फक्त जेवण अडकतं। तर त्या क्षणी जेव्हा आपण डॉक्टरांकडे गेलो आणि भरून घेतलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये डेंटल ट्रीटमेंट होऊ शकतो। तेच आपण अंगावर काढतो आणि पुढे तो कीड जाऊन डेंटिन आणि पल्पला अफेक्ट करायला लागतो। जेव्हा तो डेंटिन पर्यंत जातो तरीही तो रिव्हर्स होऊ शकतो, त्याला फिलिंग रिकव्हर करू शकतो। पण नाही, जेव्हा ती नसापर्यंत कीड जातं तेव्हा आपल्याला डेंटल कॉस्मेटिक ट्रीटमेंट करायला लागतं, जसं रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणा, वाचत नसेल तर एक्सट्रॅक्शन करून इम्प्लांट ट्रीटमेंट म्हणा। तसंच कीड बाजूनी, हिरड्यांच्या बाजूनी पण लागतात, त्याला सीजे इनॅमल जवळचं कीड असं म्हणतात, रूट केरीज असंही म्हणतात। असलं जेव्हा कीड असतो तो डायरेक्ट रूट कॅनलला जातात, तर आपल्याला व्यवस्थित ब्रश करणं या रिजन मध्ये टेक्निक राईट असणं ते महत्वाचं असतं। तर दातांमध्ये कीड लागण्याचे काही प्रमुख कारणे बघून घेऊया, जसं की शुगरी आणि रिफाईन प्रोडक्ट, जास्त चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक वगैरे घेणं, पाणी कमी पिणं, फ्लोराइड एपिटाइट क्रिस्टल्स कमी असणं दातांमध्ये, किंवा दाताचा हा ग्रूव्ह पॅटर्न जो आहे तो डीप असणं, तेव्हा पण दाताला कीड जास्त लागते। आणि ड्राय माउथ असेल तर, आणि डायबिटीस, शुगर पेशंट साठी किंवा हायपरटेन्शन पेशंट मध्ये सुद्धा इम्युनिटी डाऊन असल्यामुळे दातांना कीड लागण्याचे चान्सेस जास्त असतात। आता आपण बघितलं आहे दाताचं कीड हा सामान्य पण टाळता येईल अशी समस्या आहे। तर योग्य वेळी जर आपण डेंटिस्ट ट्रीटमेंट घेतली तर दाताला कीड ओळखता येतं, त्याच्यावरती उपचार करता येतं आणि कीडमुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात। दाताविषयी काही समस्या असेल तर मेडिकल भोसरीकडे आपण नक्कीच संपर्क करा।